नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 यामध्ये अमरावती ग्रामीण याची जी विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचा कट ऑफ पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तसंच इतर जिल्ह्यामार्फत पण आपली लेखीची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर ज्याची मैदानी चाचणी झालेली आहे त्यांनी लगेचच आपला कट ऑफ जाहीर केलेला होता आणि लेखीसाठी पात्र यादी पण या ठिकाणी जाहीर केलेली होती। अमरावती ग्रामीण मार्फतच आपली यादी उशिरा जाहीर करण्यात आलेली आहे। आज अमरावती ग्रामीण मार्फत आपली यादी जाहीर करण्यात आलेली असून याचा कट ऑफ पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा, तुम्ही यादी या ठिकाणी कशा प्रकारे चेक करू शकता आणि कट ऑफ कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे, तसेच इतर कोणत्या जिल्ह्यामार्फत आपली यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 1-10 प्रमाणे यादी जाहीर केलेली आहे आणि कट ऑफ बघा, कट ऑफ या ठिकाणी खूप जास्त लागलेला आहे अमरावती ग्रामीणचा। तर या ठिकाणी टोटल 52 विद्यार्थी पात्र झालेले लेखीसाठी एससी कॅटेगरीचे यामध्ये कट ऑफ दिलेला आहे। पुरुष 39, महिला 35, एसटी कॅटेगरी टोटल विद्यार्थी 305 यामध्ये कट ऑफ लागलेला आहे। पुरुष 38, महिला 37। नंतर विजय पुरुष 41, महिला 39, एनटीबी पुरुष 41, महिला 35, एनटीसी पुरुष महिला 35, एनटीडी पुरुष 39, महिला 35, एसबीसी पुरुष 43, महिला 38, ओबीसी पुरुष 41, महिला 37, एसीबीसी पुरुष 39, महिला 34, ईडब्ल्यूएस पुरुष 34, महिला 28 आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघा मित्रांनो 45 या ठिकाणी लागलेला आणि महिलाचा कट ऑफ बघा 41। तर इतर जिल्ह्यापेक्षा अमरावती ग्रामीणचा कट ऑफ जास्त लागलेला आहे, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। या ठिकाणी एससीचा कट ऑफ 32-34 वर आलेला आहे, या ठिकाणी 39 वर लागलेला आहे। तसं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जास्तीत जास्त 41-42 लागलेला आहे, पण या ठिकाणी 45 वर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ केलेला आहे आणि यामध्ये महिलाचा पण 41 कट ऑफ आलेला आहे आणि इतर कॅटेगरीचा पण कट ऑफ जवळपास 40च लागलेला आहे। ठीक आहे, टोटल 2630 विद्यार्थी या ठिकाणी लेखीसाठी पात्र केलेले आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला काय करावं लागेल, गुगलवर जाऊन अमरावती ग्रामीण पोलीस सर्च करावं लागेल। सर्च केल्याबरोबर केल्यानंतर तुम्हाला पोलीस भरती ऑप्शन दिसेल, पोलीस भरतीवर क्लिक करायचं। क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। तर यांनी काय केलं मित्रांनो, संपूर्ण जी PDF आहे हे वेगवेगळी लावलेली आहे, म्हणजे कॅटेगरी वाईज जी PDF आहे ते लावण्यात आलेली आहे। म्हणजे समजा ऑर्फन म्हणजे अनाथ कॅटेगरीची PDF वेगळी लावलेली आहे जे विद्यार्थी पात्र झालेले आहे। नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीची PDF वेगळी लावलेली आहे, एसीबीसीची वेगळी लावलेली आहे, ओबीसीची वेगळी आहे, एसबीसीची कॅटेगरीची वेगळी आहे, एनटीडीची वेगळी आहे, एनटीसी वेगळी आहे। ठीक आहे, एनटीबी कॅटेगरी वेगळी आहे, विजय कॅटेगरी वेगळी आहे। म्हणजे अशा प्रकारे यांनी आपली हे PDF जाहीर केलेली आहे जे विद्यार्थी पात्र झालेले आहे एकाच त्याप्रमाणे। तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आपला अर्ज भरला असेल त्या कॅटेगरीची PDF या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायची। ठीक आहे मित्रांनो, तर आपण या ठिकाणी एखादी कॅटेगरीची PDF ओपन करून बघू। या ठिकाणी एससी कॅटेगरी दिलेली आहे, तर या ठिकाणी तुम्हाला PDFचं ऑप्शन दिसत आहे, यावर क्लिक केलं हे जे PDF आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल। आता बघा मित्रांनो, नंतरची यादी आहे पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर, यामध्ये एकूण 158 जागेची भरती निघालेली होती पोलीस शिपाई या पदाची। ठीक आहे, आणि टोटल 1782 विद्यार्थी या ठिकाणी लेखीसाठी पात्र केलेले आहे। ठीक आहे, जर तुम्हाला यावर काही आक्षेप असेल तुम्ही उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकता। तर बघा मित्रांनो, ओपन कॅटेगरी 1-10 प्रमाणे जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। यादी कॅटेगरीनुसार चेक करायची, ओपन कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, ओपन कॅटेगरी। ठीक आहे, तर संपूर्ण कॅटेगरीनुसार यादी जाहीर केलेली आहे। नंतरची यादी आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर बॅट्समन पोलीस शिपाई भरती 2024-25 कौशल्य चाचणी। तर बॅट्समनच्या एकूण या ठिकाणी 6 जागा होत्या। जे विद्यार्थी बॅट्समनसाठी कौशल्य चाचणीसाठी पात्र झालेले आहे त्यांची या ठिकाणी आता टेस्ट होणार आहे। यामध्ये कशा प्रकारे टेस्ट घेतला जाईल हे दिलेलं आहे, हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं। यामध्ये काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे मागितलेले आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे। सोलापूर ग्रामीण बॅट्समन भरती। ठीक आहे, तर या ठिकाणी ही यादी दिलेली आहे। तर 7 मार्च रोजी सकाळी 7 वाजता हजर राहणे। ठीक आहे, तर या ठिकाणी चेस्ट नंबर दिलेला आहे, चेस्ट नंबर प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी हजर राहणे गरजेचं राहणार आहे। तर तुम्ही 7 मार्चला ही चाचणी घेतल्या जाणार आहे, कौशल्य चाचणी बॅट्समन या पदाची। नंतर 8 मार्चला होणार आहे, 8 मार्चची पण यादी या ठिकाणी व्यवस्थित चेक करायची। 9 मार्चला पण तुमची कौशल्य चाचणी या ठिकाणी होणार आहे। आपला चेस्ट क्रमांक जर यामध्ये असेल तर संबंधित तारखेला संबंधित ठिकाणी
चाचणीसाठी जायचं. बॅट्समन सोलापूर या ठिकाणची. बघा मित्रांनो, तुम्हाला काय करावं लागेल, गुगलवर जाऊन महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करावं लागेल. लक्षात ठेवा, महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करायचं गुगलवर जाऊन. असं सर्च केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. तर या ठिकाणी खाली यायचं. ठीक आहे, खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे. तर इंटरफेस ओपन झाल्यावर तर खाली यायचं आणखी. आणि बघा या ठिकाणी संपूर्ण लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्हाला जसा निकाल पाहायचा असेल तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता. ठीक आहे, संपूर्ण लिंक या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. हे व्हिडिओ महत्त्वाचा शेअर करा. धन्यवाद.